देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही मध्ये स्वागत करतो आहे। मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की नुकतंच काही दिवसापूर्वी परभणी येथे निंदनीय कृत्य घडलं। त्या निंदनीय कृत्याच्या विरोधार्थ परभणीमध्ये आंबेडकरी जनतेने शांततेचा मोर्चा काढला। त्या शांततेच्या मोर्चावरती जो प्रकार घडला त्यापासून सुद्धा आपण सगळे अवगत आहात। त्याचे व्हिडिओ खूप सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल होत आहेत आणि त्यामध्ये स्पष्ट असं दिसतो आहे की जो माणुसकीलाही काळीमा फासणारा प्रकार तिथं तो झालेला आहे। जो आंबेडकरी जनतेवरती जे त्या विरोधामध्ये सामील होते आणि जे घरी होते त्यांच्यावर सुद्धा पोलीस प्रशासनाकडून अमानवीय अत्याचार जो झालेला आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या समोर वारंवार आलेला आहे। आणि तो अमानवीय प्रकार जो आहे हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जो आलेला आहे त्यांची नावं सुद्धा उजागर झालेली आहेत। त्यांनी हा अमानवीय प्रकार एक पुरुषच नाही तर महिलांना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही आणि जे प्रकार घडलेला आहे त्याची वास्तविकता सुद्धा काही महिलांनी ही सांगितलेली आहे। सगळे ते लोक आले, सगळे मारायला लागले, घरात घुसघुसू मारायलेत म्हणून मी तिथं थांबलेली होते। माझ्या हातात मोबाईल होता। मी त्याची अशी मग ते मारायलेत घरात घुसून म्हणून मी शूटिंग काढायला घेतली होती। अशा हातात मोबाईल होता। ते सगळे पळत आले। इतकं मला मारायला सुरू केलं, कोणी काट्या घालायले, कोणी केस उपटायले, कोणी काय काय करायले। इतकं मारलं। मी म्हणाले मी काय केलं, मी काय गुन्हा केलाय, मला कशाला न्यायलेत, मला का मारायले तुम्ही एवढं? चल की म्हणे तुला दाखवतो का म्हणून मारायले होते। मग ते सुपर मार्केट पोलीस स्टेशनला आणलं। किती वाजता घडली घटना? 5 ते 5:30 पावणे 6च्या दरम्यान। मग तिथं आणलं मला। पुरुष पोलीस होते का महिला? पोलीस पण होते आणि पोलीस होते। ते काय तृषाला आणि पवार मरे आणि शरद मरे आणि घोरबट पथक ते PSI द्यायचं ते सगळंच होते। त्याच्या महिला होत्या, ते सगळेच होते। दार बंद केलं। पोलीस स्टेशनला आणल्यावर काय म्हणले नेमकं? काय त्याला आणलं पोलीस स्टेशनला। फोडतं का म्हणे गाड्या? फोडतात का गाड्या तुम्ही? याच्या हे करता का धिंगाणा? आणि ते संविधानचं पुस्तक फोड म्हणजे लय मोठा गुन्हा केला का तुम्ही? असं करता का? मी म्हणाले आम्ही काही केलेलंच नाहीये, हे असं काही केलेलंच नाही। त्याला मी सांगायले हात जोडून पाय पडून सांग म्हणे कोण्या माणसाचे नाव, अजून सांग म्हणे 5 माणसाचे नाव म्हणून मारायले तर मला अजून। कशा पद्धतीने मारलं तुम्हाला? असं ते पायावर उभे राहिले दोघ जण, ते अधिकारी जे PSI ते आणि ते पूर्ण हातात ते हे घेतले काय सुंदरी, त्या पायावर ह्या मांड्या, हे बघा हे तुम्हाला दाखवते। हे पूर्ण येत आहे ना, हे मोठं फोडे हे पूर्ण फोडून काढत आहे ना। इतकं मारलं मला हलता येईल की माझी मनस्थिती इतकी हे झाली। मोदी कोणीच नाही, मला बाथरूम आली। मी म्हणाले मला बाथरूमला जाऊ द्या। म्हणे तुला बाथरूम येतात नंगा करू मारतो म्हणे, आणि इथंच कर बाथरूम म्हणते। इथं मारले माहिती त्या सुंदरीची मुठा असते ना ते मारायले, लाता मारायले, चापटा मारायलेत। त्या सुंदरीनं त्याच्या हातात ते दंडे असतात ना, त्या दंड्याने हे बघा तुम्ही हे किती मारले त्यानं, सगळ्या मांड्यानं सुद्धा तेच हे। काय मागणी तुमची? मागणे ते न्याय पाहिजे, तर त्याला सस्पेंडच करून टाकायला। कारण की असा त्यानं असं कोण्या महिलेला असं करू नये परत, कोण्या महिलाशी। त्यानं आई बहीण म्हणून मी का आतंकवादी होते का, मी दरोडे टाकले होते की मी काय गुन्हे काय केले, मी काय केलं, मी काय केलं एवढं? त्याला मी म्हणाले मी काहीच नाही केलेलं। तुम्ही त्या आंदोलनात नव्हते मी। तुम्हाला ते एक सांगते, मी सकाळी उठून घरी गेले, महिला मंडळ याच्यावर बसलेलं होतं।
परताने हॉस्पिटलला काम करते मी. घरी जाताना महिला मंडळ बसलेलं होतं या म्हणल्या म्हणून मी 2 ते 12 ते 12:30च्या दरम्यान 5 ते 10 मिनिटं ना 15 मिनिटं बसली असेल मी तिथं जाऊन. आणि अगोदरच घरी गेले आणि जाऊन झोपले मी. बस एवढंच केलेलं आहे मी तिथं, बाकी काही नाही. सक्षम भारत टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपली काही समस्या असेल, आपल्या बातम्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायच्या असतील तर आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू, स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.